आता हा निर्णय पक्का झाला, शिवसेना एकटी लढणार. पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे जावं या दृष्टिकोनातून मी स्वतः खरं तर या बाबतीमध्ये पुढाकार घेतला. मी अगोदरच सांगितलं 31 जागा मागितल्या. पहिल्या बैठकीमध्ये 16 जागेवर चर्चा झाली देण्याच्या संदर्भात. नंतर 13 जागा, कालची रात्रीची आमची बैठक झाली त्यामुळे 10 जागांमध्ये देतो अशा प्रकारच्या घटना झाल्या. त्याला देखील आपली मान्यता होती, परंतु त्यांचे काही स्थानिक नगरसेवक, काही कार्यकर्ते, नगरसेवक नव्हते पण कार्यकर्ते, त्यांचा जास्त आग्रह राहिल्यामुळं शंकर जगताप मला म्हणले की मला कार्यकर्त्यांचा जास्त आग्रहामुळे मी पण काय करू शकत नाही. माननीय वरिष्ठ नेत्यांनी त्या जागेसंदर्भामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं, पण त्यामुळं त्या जागेचा अंतिम 10 जागा शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत असताना 12 जागा झाल्या. 14 मध्ये 2 जागा दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या महिला दोन्ही पण तिथं कार्यरत असल्यामुळे उभाटातून प्रवेश करून घेतल्यानंतर मी स्वतः त्यांना म्हणतो आणि महिदादांनी त्यांना मी त्यांना म्हणलो की आम्ही या संदर्भामध्ये कुणी कार्यकर्ता असेल आणि जो कार्यकर्ता काम करतो त्या कार्यकर्त्याला या बाबतीमध्ये न्याय मिळावा. आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला बदलून किंवा त्याला घरी बसून आम्हाला तिकीट द्या अशा प्रकारे. आता 1 तासापूर्वी हा सगळा घटनाक्रम झाला आणि आता 2-2:30 वाजेपर्यंत ही फॉर्म द्यायचे. आपली पत्रकार परिषद चालली ती 2 वाजले आणि घटनाक्रम झाला 12:30 वाजता. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना बोलवून ज्यांनी फॉर्म भरलेत किंवा नाही भरले त्यामुळे संख्या आमची थोडी कमी राहिली, परंतु तुम्हाला या संदर्भामध्ये संध्याकाळी मी रितसर आकडा देईल. आमचे नेतृत्वाचे संबंध हे कायम संबंध राहतील. निवडणुका येतात जातात. भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे संबंध आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये तेच राहते. आम्ही स्वबळाव या संदर्भामध्ये निर्णय घेतला लढण्याचा आणि आम्ही त्या संदर्भात पुढे देखील गेलेलो आहे. शेवट आम्ही पारंपरिक युतीमध्ये आहे. महापालिकेच्या स्तरावरती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र झालं होतं, लोणावळा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष वेगळा लढला, राष्ट्रवादी वेगळा लढला, आम्ही देखील वेगळा लढलो. नगरपालिकेमध्ये कर्जत, माथेरान या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो. तळेगाव असेल किंवा तळेगावला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. उरणला आम्ही स्वतंत्र लढलो नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये. पण आमचे संबंध याच पद्धतीने राहते. मी प्रयत्न करून पनवेल महापालिकेच्या युतीच्या संदर्भामध्ये स्थानिक आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्याशी बोलून त्या ठिकाणी युती घडून आणली. पनवेल महापालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रपणे युतीमध्ये लढ